अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण। शिवनेरीच्या गडावर उगवलेला तो सूर्य केवळ दिवसाचा प्रारंभ नव्हता, तर स्वराज्याचा स्वप्नांचा पहिला प्रकाश होता। जिजाऊ मातेच्या कुशीत जन्मलेला तो तेजस्वी बालक एक दिनी छत्रपती शिवाजी महाराज होणार होता। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातांनी एका वीर पुत्राला जन्म दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाऊ माता यांच्या हृदयातील शिवा केवळ मुलगा नव्हता, तर धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याचा जिवंत प्रतीक होता। लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर जिजाऊ मातांच्या कथांमधील भगवद्गीता, रामायण, महाभारतातील धैर्यशील पात्रे आणि देशभक्तीचे बीज रोवले गेले। दादोजी कोंडदेव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धकलेचे सूत्र, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि किल्ल्यांचे रणनीतिक महत्त्व शिकले। पण त्याहून महत्त्वाचे, त्यांनी राज्य म्हणजे केवळ सत्ता नसून प्रजेचे पालन कर्तृत्वही शिकले। हा बालक एक दिवस इतिहास लिहिणार होता, पण आज त्यांच्या हातात तलवार नव्हती, तर स्वराज्याचा अटल संकल्प होता। पुढच्या भागात बघा कसे 16 वर्षांचे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर समोर स्वराज्याची प्रतिज्ञा केली। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण। शिवनेरीच्या गडावर उगवलेला तो सूर्य केवळ दिवसाचा प्रारंभ नव्हता, तर स्वराज्याचा स्वप्नांचा पहिला प्रकाश होता। जिजाऊ मातेच्या कुशीत जन्मलेला तो तेजस्वी बालक एक दिनी छत्रपती शिवाजी महाराज होणार होता। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातांनी एका वीर पुत्राला जन्म दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाऊ माता यांच्या हृदयातील शिवा केवळ मुलगा नव्हता, तर धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याचा जिवंत प्रतीक होता। लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर जिजाऊ मातांच्या कथांमधील भगवद्गीता, रामायण, महाभारतातील धैर्यशील पात्रे आणि देशभक्तीचे बीज रोवले गेले। दादोजी कोंडदेव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धकलेचे सूत्र, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि किल्ल्यांचे रणनीतिक महत्त्व शिकले। पण त्याहून महत्त्वाचे, त्यांनी राज्य म्हणजे केवळ सत्ता नसून प्रजेचे पालन कर्तृत्वही शिकले। हा बालक एक दिवस इतिहास लिहिणार होता, पण आज त्यांच्या हातात तलवार नव्हती, तर स्वराज्याचा अटल संकल्प होता। पुढच्या भागात बघा कसे 16 वर्षांचे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर समोर स्वराज्याची प्रतिज्ञा केली।